नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। एवमेषु तं एकं समयं भगवाउरुवेलायं विहरति न जनसंसन्तिरे। अजपालनिग्रोधमूले पटमाभिसम्बुद्धो। अथ कौमारस्य पापी मतोतिशोधितरो तन्नाचरति च रागाच। येन मारो पापी मा तेनुपि संगमिंसुपसंगमित्वा मारपापी मन्तनङ्गाथाय अज्यभासिंसु। केन सीदुमन्नो तात पुरी संकन्तु सोचसि। मयन्तं पाशेन बन्दिशामं वारणं वा वनेचरं वसुतेऽतीन चिरम्। यथा ते वसितो तथाति अरहं सुगतो लोकेन रागेण सुमानयो। मारधय्यं अतिक्रान्तो तस्माशोचाम्यहं भूषन्ति। अथ कोतामारस्सदितरो तन्नाचरति च रागाच। येन भगवा तेनोऽपि संगमिंसु उपसंगमित्वा भगवन्तं एतदवोंचु। पादे ते समनं परिचरेमाति। अथ को भगवान् मनसा काशी यथा तं अनुत्तरूपाधिकवये विमुक्तो। अथ कोतामारस्सदितरो एकमन्तं अपक्कमित्वा मन्तेषु। उच्चावचासो पुरीशानङ्गदिमत्यो। यं नूनं मह्यं एकशतं कुमारीवन्नं सताणि। अभिनिम्नीयामाति यथ कोतामारस्य दीतरो एकशतं कुमारीवन्नं सताणि। अभिनिम्नित्वा येन भगवा तेनुपि संगमिंसु उपसंगमित्वा भगवन्तं एतदवोंचु। पादे ते समनं परिचरेमाति। तमपि भगवान् मनसा काशी यथा तम् अनुत्तरूपं विकैवे विमुक्तो। अथ कोतामारस्सदितरो एकमन्तं अपक्कमित्वा एतदवोंचु। सच्चंखो वदति अरहं सुगतो लोकेन रागेण सुमानयो। मारधय्यं अतिक्रान्तो तस्माशोचाम्यहं भूषन्ति। यहि मह्यं समनं वा ब्राह्मणं वातिवितरान्। एतेन उपसंगमेन उपसंगमेयामं हृदयं पिंसफलैया। उन्नं लोहितवा मुखतो उग्गच्छय्या उमाद्दवा। पापुणेयां चित्तखेपं वाम् अय्यं च समनो अनुत्तरोपधिखैये विमुक्तोऽति।
अथ खोता मारस भीतरो येन भगवते रूपी संगमिंसु उपसंगमित्वा एकमन्तं गच्छन्सु एकमन्तं थिता खोतन्ना मारधीता भगवन्तं गाथाय जभासि शोकपरेतं नो मज्जेवन्नस्स जायसि जानमुपागतो धम्मिम् अथ्यनु जिष्ठा उदेनु वित्तं गामेनु केनचिविगहोते कस्माज्जनं न करोषि संखय्यं सखय्यं स तेन केनचि होतीति अतस्य पत्तिं हृदयस्य संतिञ्जयित्वा सेनं प्रियरूपं प्रसन्नं एको झायं सुखं मम बोधं तस्माज्जनं न करोमि सख्यनं संमेन केनचि होतीति अत को आरती मारधीता भगवन्त गाथाय अज्जभासि कथनं विहारी बहुलोदभिक्खु पञ्चवोंदिङतारि ददुत्तरो चट्टन्त कथमोघं अतरि कथं कामा बहुलानयोपियन्ति पस्सन्दकायो सुमितं चित्तं असंखारिषो सतिमानोकसा अन्यायं धम्मा विचिन्तं ध्यायति न संयति न विवदति स विजानाति कथमोघं तारि तं कामा बहुलानोपियन्ति अत खोरागा मारधीता भगवन्त गाथाय अज्जभासि चिन्नं वद्गुं बहुला जनं विहरन्ति पहिनं संयोजना अतरिकतमोघं मुनिकोनुदस्सति मगं धम्मोपदेशूति एहि महाविराजमान धम्मेन गता सुगता न तेषां मोहोचनं विजिगीषा धम्मिं विहरति मज्जेवनस्साति अथ खोता मारस्सधीतरोगेण मारो पापि माते रूपी संगमिंसु अद्दकासो मारो पापि माता धीतरो दूरतो वा गच्छन्ति यो दिस्वायं गाथाय जभासि बालिसो वियन्मनं वापखं दिन्वान बुद्धन्तं बुद्धं आसादयन्ति यो क्षिपं पापेत दुर्गन्ति यस्य रागं च दोषं च अविद्या च विराजितं तं बुद्धं गतपारङ्गुकोडुं वैखति अन्यथाति तं बुद्धं गतपारङ्गुनं कोणु वैखन्ति अन्यथाति नमो बुद्धाय। आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक धम्म उपासिका धम्म बालक आणि बालिका धम्म माता पिता बंधू भगिनी आणि समस्त धम्म प्रेमी सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची मनोकामना करतो। आदरणीय श्रद्धावान उपासकांनो, आताच आपण मारधितू सुत्त श्रवण केले। बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर तथागत भगवान बुद्धांच्या मार्गात
अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न माराणे म्हणजे अशुभ शक्ती, अमानवीय दुष्ट शक्ती याने केला. जेव्हा माराने आपले सर्वस्व प्राणपणाला लावून भगवान बुद्धांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण ते सर्व निष्फळ ठरले. जेव्हा महाराजचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा त्याने आपली अंतिम शक्ती वापरली. त्याने आपल्या 3 अत्यंत सुंदर मुली, एक तन्हा म्हणजे तृष्णा, दुसरी आरती आणि तिसरी रागा यांना भगवान बुद्धांना विचलित करण्यासाठी पाठवले. हे सुत्त केवळ एक कथा नाही, तर मानवी जीवनातील इच्छा आणि विकारावर विजय कसा मिळवायचा याचे हे जिवंत उदाहरण आहे. मार दुःखी बसला होता. त्याच्या मुलींनी विचारले, पिताजी, तुम्ही का चिंतेत आहात? आम्ही त्या पुरुषाला म्हणजे बुद्धांना आमच्या रूपाच्या पाशात असे ओढून आणू की ते तुमच्यावर वश होतील. माराने त्यांना सावध केले की बुद्ध हे अहरत आहेत, ते रागाच्या पलीकडे गेले आहेत, त्यांना जिंकणे अशक्य आहे. पित्याचे ऐकूनही त्या 3 भगवान बुद्धांकडे गेल्या. त्यांनी बुद्धांना विचारले, हे श्रमण, आम्ही तुमची सेवा करू इच्छितो. पण भगवान बुद्ध आपल्या शांततेत स्थिर होते. पण त्यांनी विविध रूपे घेतली, कधी तरुण मुलींची, कधी मातांची, तर कधी प्रौढ स्त्रियांची. भगवान बुद्धांना विचलित करण्यासाठी त्यांनी सौंदर्याचा प्रचंड वापर केला. भगवान बुद्ध आणि त्या रूपवती मारसेनेच्या मुलींमध्ये संवाद झाला. त्यांना तिने विचारले, तुम्ही या अरण्यात एकटेच काय शोधत आहात? तुम्ही कोणाशी मैत्री का करत नाही? तेव्हा तथागत भगवान बुद्ध उत्तरले, मी हृदयाची शांती आणि ध्येय प्राप्त केले आहे. मी मारसेनेचा पराभव केला आहे. जो स्वतःमध्ये तृप्त आहे तो बाह्य जगाशी अशा प्रकारची मैत्री करत नाही. तेव्हा आरती, जी मारसेनेची दुसरी मुलगी होती, आरती म्हणजे असंतोष, तिने विचारले, भिक्खू, या संसारातील ओघ दुःख कसा काय पार करतो? काम वासना त्याला का घेरून टाकत नाही? तेव्हा तथागत भगवान बुद्ध उत्तरले, ज्याचे शरीर शांत आहे, ज्याचे चित्त विमुक्त आहे आणि ज्याला धम्माचे सत्य उमजले आहे, त्याला कामवासना स्पर्शही करू शकत नाही. तेव्हा तिसरी जी मारसेनेची जी मुलगी होती, जिचे नाव होते रागा, रागा म्हणजे आसक्ती, तिने भगवान बुद्धांच्या संयमाची प्रशंसा करत पुन्हा भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तथागत भगवान बुद्ध उत्तरले, ज्यांनी राग, द्वेष आणि अविद्या म्हणजे अज्ञान नष्ट केले आहे तेच खरे विमुक्त आहेत. त्यानंतर त्या माराला खूप पश्चाताप झाला. शेवटी त्या तिघी पराभूत होऊन पित्याकडे परतल्या. माराने त्यांना विचारले की एखाद्या पहाडावर नखांनी ओरखडे काढण्यासारखा तुमचा हा प्रयत्न होता. तुम्ही बुद्धांच्या तेजासमोर टिकू शकत नाही. आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनो, धम्मप्रेमींनो,
या सुक्ताचा मुख्य उद्देश हा आहे की बाह्य जगातील आकर्षणे किंवा मनातील विकार जसे की काम, क्रोध, लोभ कितीही शक्तिशाली असले तरी जर आपण शील आणि प्रज्ञेत स्थिर असू तर कोणतीही शक्ती आपल्याला धम्म मार्गावरून विचलित करू शकत नाही. जसे भगवान बुद्धांनी मारकन्यांच्या रूपातील विकारांना जिंकले तसेच आपणही आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचारावर विजय मिळवला पाहिजे. बुद्धत्व हे केवळ त्याग नाही तर तो अंतिम विजय आहे. आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनो आणि धम्मप्रेमींनो, मारधितू सुक्ताच्या या गाथेवरून तथागत भगवान बुद्ध आपल्याला एक अनमोल संदेश देतात. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. तन्हा, आरती आणि रागा, मारसेनाच्या ह्या तिन्ही मुली केवळ माराच्या मुली नव्हत्या तर त्या आपल्या मनात दररोज निर्माण होणाऱ्या तृष्णा म्हणजे इच्छा, असंतोष आणि आसक्ती यांची प्रतीके आहेत. तन्हा म्हणजे तृष्णा आपल्याला सतत नवीन गोष्टीची हाव धरायला लावते. आरती म्हणजे असंतोष आपल्याला असलेल्या सुखातही दुःखी करते. आणि रागा म्हणजे आसक्ती आपल्याला चुकीच्या गोष्टींच्या मोहात पाडते. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जोपर्यंत आपण बाहेरून सुख शोधतो, जोपर्यंत आपण बाहेरून सुख शोधतो तोपर्यंत आपण माराच्या जाळ्यात असतो. पण ज्या क्षणी आपण आपल्या शील, समाधी आणि प्रज्ञेचा आधार घेतो त्या क्षणी आपण या सर्व विकारातून मुक्त होतो. लक्षात ठेवा, खरा विजय हा आपल्याला हरवण्यात नाही तर स्वतःच्या विकारांना जिंकण्यात आहे. जसे महाकारुणिक हरत सम्यक संबुद्धांनी मारकन्यांच्या मोहजालाला आपल्या अढळ शांतीने उत्तर दिले तसेच आपणही आपल्या आयुष्यातील संकटांना आणि मोहाला धम्माच्या प्रकाशात सामोरे जावे. तुमच्या आयुष्यातही जर अशा काही नकारात्मक शक्ती किंवा विचार तुम्हाला त्रास देत असतील तर मारधितू सुक्तचे श्रवण करा आणि भगवान बुद्धांच्या अढळ धैर्याचे स्मरण करा. भगवान बुद्धांचा हा शांतीचा मार्ग घराघरात पोहोचवण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या धम्म मित्रांसोबत नक्की शेअर करा. भवतु सर्वमंगलम्. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.